पुढे आपण पाहूया गावाकडच्या 50 बातम्या वेगवान स्वरूपात। विधान परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे आणि अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांच्यात लढत होणार आहे। दरम्यान खोटी सही करून अर्ज दाखल केल्याचा आरोप करत दत्ता पानसरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला। रायगड रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीतनं मवियाचे उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। मंत्री नितेश राणेंसोबत बाळ राणेंनी जिल्हाधिकारी कार्यालयात जात अर्ज मागे घेतला। मवियाच्या इतर घटक पक्षाच्या नगरसेवकांच्या सह्या सूचक म्हणून न मिळाल्या, त्यामुळे अर्ज मागे घेतल्याचं बाळ मानेंनी सांगितलं। घोडे बाजार सुरू असताना निवडणूक लढणं योग्य नसल्यानं माघार घेतल्याचंही त्यांनी म्हटलंय। कोकण विधान परिषद निवडणुकीत विजयानंतर महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांनी चिपळूण दौरा करत मतदार नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले। कोकणातली प्रलंबित विकास कामं पूर्ण करण्यावर भर देणार असंही त्यांनी म्हटलं। तसंच सावर्डे येथे दिवंगत नेते गोविंद निकम यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी अभिवादन केलं। पुणे विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय। मात्र आता सुनील टिंगरेंनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। कालच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांनी टिंगरेंची भेट घेतली होती। त्यानंतर टिंगरेंची मनधरणी करण्यामध्ये काकडे यशस्वी झाल्याची चर्चा होती। आता टिंगरेंनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं नाराजी नाट्य शमलंय। धाराशिव लातूर बीड विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बंडखोरांनी माघार घेतली। ठाकरेंच्या सेनेच्या संजय मुंदडा आणि सचिन पवार यांनी अर्ज मागे घेतलेत। शेवटच्या 10 मिनिटात खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत अर्ज मागे घेतला गेला। भाजपकडनं बसवराज पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, तर काँग्रेसकडनं महेश देशमुख निवडणूक लढवत आहेत। भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार नरेश ईश्वरकर यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जातोय असा आरोप केलाय। जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। सध्या ते भूमिगत असल्याचीही माहिती समोर येते। नांदेड विधान परिषद निवडणुकीतनं काँग्रेसनं माघार घेतली। काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रामदास पाटील सुमठाणकर यांनी माघार घेतली। आता कृष्णा पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत। नाशिक नंतर आता जळगावातही महायुतीचे उमेदवार आमने सामने लढणार आहेत। भाजपचे नंदकिशोर महाजन आणि शिवसेनेच्या रेश्मा काळेंमध्ये थेट लढत होणार आहे। शेवटच्या क्षणापर्यंत जळगावमध्ये नाट्यमय घडामोडी रंगल्या। शिवसेनेच्या रेश्मा काळेंनी सप्तशृंगी गडावर जात माघार घेणार नसल्याचं स्पष्ट केलं। नांदेड विधान परिषद निवडणुकीमध्ये 3 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। महायुतीचे भाजप उमेदवार अमर राजूरकर आणि महाविकास आघाडी पुरस्कृत उबाठा पक्षाचे कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यात मुख्य लढत होणार आहे। वंचितचे नगरसेवक प्रशांत इंगोले यांची उमेदवारी ही कायम आहे। 8 उमेदवारांपैकी 5 जणांनी माघार घेतली आहे। परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीनंतर तिरंगी लढत निश्चित झाली आहे। महायुतीमध्ये शिवसेनेचे उमेदवार सईद खान, उबाठा पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष उमेदवार सुशील देशमुख निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। महायुतीत बंडखोरी शांत झाली असली तरी महाविकास आघाडीसमोरच बंडाचं आव्हान कायम आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं विषारी दारू प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी कर्नल विरखा सिंग यांच्या अनधिकृत घरावर कारवाई केली, हातोडा घातला। पालिकेच्या पथकानं कारवाई केली आहे। त्याची ड्रोन दृश्य समोर आली आहेत। या कारवाईमुळे परिसरात मोठीच चर्चा झाली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या जोरदार पावसाच्या हजेरीमुळे आता कळंब, तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलंय। सोसाट्याचा वारा आला। आंबा, डाळिंबासह फळ पिकांचं नुकसान व्हायची शक्यता आहे। झाडांवरची फळं गळून पडल्याच्या घटना समोर येत आहेत, त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता आहे। नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगांमध्ये दुर्गम गावात पावसाळ्यात औषधांचा पुरवठा करण्यासाठी ड्रोन सेवा सुरू केली गेली आहे। या सेवेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते केला गेला। जिल्हा प्रशासन आणि IIT मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं राबवलेल्या या उपक्रमामुळे दुर्गम आदिवासी भागात रुग्णांना वेळेत औषधं आणि उपचार मिळवण्यास मदत होणार आहे। चाकणमध्ये अवैधपणे होत असलेल्या गॅस रिफिलिंग रॅकेटवर मोठी कारवाई केली गेली आहे। पोलिसांनी छापा टाकत 251 गॅस सिलेंडर जप्त केलेत।
सिलेंडरसह गॅस रिफिलिंगचं साहित्य आणि एक टेम्पो असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधनं छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जातोय अशी माहिती मिळताच पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अखेर मान्सून देशात दाखल झालाय। केरळमध्ये मान्सूनचं आगमन झालं। यंदा 3 दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। दक्षिण महाराष्ट्रात पुढच्या काही दिवसात मान्सून दाखल होईल। विदर्भामध्ये 15 जून नंतरच मान्सून दाखल व्हायची शक्यता आहे। तर पुढचे 2 ते 3 दिवस विदर्भातल्या काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे। जोरदार वाऱ्यासह हलक्या पावसाचाही अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। अगर हम बात करें अगले आने वाले कुछ दिनों में, हम देखेंगे कि मानसून का प्रोग्रेस काफ़ी अच्छा रहने वाला है और अभी जो परिस्थितियाँ काफ़ी अनुकूल बनी हुई है। लेकिन अगर बात करें विदर्भ की, तो विदर्भ का जो सामान्य तारीख होता है वो 10 से 15 जून के आसपास होता है और अभी हम उसके लिए अनुकूल परिस्थितियों पर नज़र रख रहे हैं। जैसे परिस्थितियाँ अनुकूल होगी हम विदर्भ के लिए मानसून की आगमन की तिथि घोषित करेंगे। लेकिन अभी अगर हम पूर्वानुमान की बात करें अगले आने वाले 5 से 7 दिनों में, तो विदर्भ के कुछ स्थानों पर हल्की से मध्यम बारिश और तेज हवाएं जिसकी रफ्तार 50 से 60 किलोमीटर प्रति घंटे भी हो सकती है। कोयनेतला पाणीसाठा उपयुक्त पाणीसाठा आता कमी झालाय। तो 10.44 टीएमसी पर्यंत आला। त्यामुळे प्रशासनानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। आजपासून पुढचे 4 दिवस आता सातारा सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीवर कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत शेती, खासगी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचा उपसा करण्यास बंदी घातली गेली आहे। महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधल्या तरतुदीनुसार हा आदेश जारी केलेला आहे। कोयना धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे। या धरणामध्ये 15 टीएमसी पाणीसाठा सध्या असला तरी त्यामधील उपयुक्त पाणीसाठा अवघा 10.44 टीएमसी आहे। त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाने एक पाणी उपसा बंदी आदेश काढलेला आहे। यामध्ये आपण पाहू शकतो सध्या आहोत ते म्हणजे कोयना कृष्णा नदी काठी असलेल्या कराडच्या प्रीती संगमावरती, आणि या नदी कृष्णा नदी काठी आपण पाहतो या पाणी शेतीसाठी पाणी योजना ज्या सुरू आहेत त्यावरती आता बंदी घालण्यात आलेली आहे। तसेच औद्योगिक म्हणजे उद्योगधंद्यांसाठी पाणी उपसा करण्यावर ही बंदी घातलेली आहे। असा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला असून यापुढे या कृष्णा नदीतून कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत केवळ त्याच्या पाण्यासाठी या ठिकाणाहून उपसा करण्यात येईल असा आदेश काढलेला आहे। त्यामुळे शेती क्षेत्रासाठी असेल, व्यवसाय करण्यासाठी यापुढे पाणी उपसा करण्यात येणार नाही। आणि तसं जर आढळून आलं तर पाणी परवाना व विद्युत पुरवठा 1 वर्षाच्या कालावधीकरता रद्द करण्यात येणार असल्याचं या ठिकाणी उपसा बंदी आदेशामध्ये म्हटलेलं आहे। तसेच बिगर पाणी वापर करताना सांडपाणी जर किंवा प्रदूषण होईल नदीमध्ये अशा पद्धतीने जर पाण्याचा विसर्ग या ठिकाणी केल्यास या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्यावरती तसंच पाणी नदी पात्रात सांडपाणी सोडणाऱ्यावरती कडक कारवाई करण्याचा ही आदेशात म्हटलेलं आहे। त्यामुळे पुढील 4 दिवस आजपासून कोयना धरण ते कृष्णा नदीकावरती असलेल्या शेतीसाठीच्या पाणी योजना असतील, त्याबरोबर औद्योगिक कारणासाठी पाणी उपसा होत असेल ते पूर्णतः बंद ठेवण्याचा आदेश या ठिकाणी आल्यामुळे आता शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र या ठिकाणी अडचणीत येईल। जे कोयना धरणातून काल सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार 1050 क्युसेस पाणी सोडलेलं आहे ते केवळ पिण्यासाठी असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, कराड, सातारा। पुढे बातमी महत्त्वाची आहे, कारण राज्यामध्ये एफडीएनं अगदी 6 दिवसात 203 ठिकाणी कारवाई केली आहे। या कारवाईत जवळपास 1.5 कोटींचा भेसळयुक्त आणि निकृष्ट माल जप्त केलाय। या कारवाईमध्ये 102 जणांना अटक झाली आहे आणि 68 सुरक्षा अधिकाऱ्यांनी राज्यभर ही मोहीम राबवली। जवळपास 10,000 किलो अन्नसाठा जप्त केला गेला। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने पुण्यासह राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा आणि इतर शहरांमध्ये 14 ठिकाणी छापेमारी केली। 31,73,000चा मुद्देमाल जप्त केला। हर्बल ड्रिंक, सोयाबीन पनीर, शेंगदाणा तेल आणि सुपारीमध्ये भेसळ करून विक्री करणाऱ्या कारखान्यांवर ही धाड टाकली। प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त केला गेला। संबंधितांवर गुन्हे दाखल करायची ही प्रक्रिया सुरू आहे। भेसळखोरांविरोधात ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे असं एफडीएनं स्पष्ट केलंय।
बातमी पुण्यातनं चाकणमध्ये अवैधपणे होत असलेल्या गॅस रिफिलिंग रॅकेटवर मोठी कारवाई झाली आहे। पोलिसांनी छापा टाकला, 251 गॅस सिलेंडर जप्त केले। सिलेंडरसह गॅस रिफिलिंगचं साहित्य आणि एक टेम्पो असा मुद्देमाल यावेळी पोलिसांनी जप्त केला। भरलेल्या घरगुती गॅस सिलेंडरमधनं छोट्या सिलेंडरमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरला जात होता अशी माहिती मिळतेय। पोलिसांनी त्यानंतर ही कारवाई केली आहे। बातमी मोठी आहे, राजकीय वर्तुळातनं आहे। विधान परिषद निवडणुकीसाठी पुण्यातल्या उमेदवारीसाठी 50 ते 60 कोटींची डील झाली असा दावा केला रोहित पवारांनी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विक्रम काकडेंना उमेदवारी दिली आणि यावरून रोहित पवारांनी खळबळजनक आरोप केलाय। त्याचबरोबर एका मतासाठी 25 लाख देण्याची तयारी केल्याचाही दावा रोहित पवारांनी आता केलाय। विषय असा आहे की बऱ्याच ठिकाणी पैशाचा मारा जो महायुतीकडनं केला जातोय तो खूप मोठा आहे। आकडे जर आपण ऐकले तर एका मताला 25-25 लाख रुपये तिथं दिले जाणार आहेत। आणि मग अशा पद्धतीची चर्चा जेव्हा होते तेव्हा जे उमेदवार आपल्याकडनं बिना खर्च करता फक्त लोकांच्या विश्वासावर निवडून येण्यासाठी प्रयत्न करत असतात ते काही प्रमाणात तिथं घाबरतात। तुम्ही बघितलं असेल पुण्यामध्ये जे काय तिथं MLCचं तिकीट दिलं गेलं त्यात करोडाचा व्यवहार झालेल्याची चर्चा आपण सर्वांनी तिथं ऐकलेलं आहे। आम्ही तर आकडा 60 कोटीचा तिथं ऐकलेला आहे। मग अशा पद्धतीने एवढा पैसा लावला जात असेल तर आमचे जे उमेदवार आहेत ते साधे उमेदवार आहेत, कुठं ना कुठं त्या ठिकाणी घाबरत असावेत। नाही तर काही ठिकाणी तिथं कुठंतरी एक अपक्ष उमेदवार जो उभा राहिलेला असतो तो चांगला असतो, त्याला जर आपण पाठबळ दिलं तर मग तो उमेदवार जो अपक्ष आहे तो चांगला निवडून येऊ शकतो। असे वेगवेगळ्या समीकरणकडे लक्ष देत त्या पद्धतीने तिथं आपण उमेदवार हे उभे केलेत, नाही तर उमेदवारी तिथं मागे घेतलेली आहे। पण एक गोष्ट आपण समजून घ्या की भाजप आणि महायुतीकडनं पैशाचा मारा या लेवलला केलाय तर एक तर उमेदवारांनी म्हणजे जे अपक्ष आहेत त्यांचा सुद्धा फॉर्म मागे घेण्यासाठी पैसा दिला जातो। एक असा आहे की त्यांनी काय आरोप करावा तो त्यांच्याजवळ लक्षला व्हावा। आमच्या पक्षाचे उमेदवार आम्ही पक्षाने त्या ठिकाणी ठरवलेले आहे। आपल्याला या सगळ्या परिस्थितीमध्ये किती उमेदवार करायला मिळाले त्याचा पहिला दुर्बिणीने शोध त्यांनी घ्यावा, मग आमच्या पक्षाच्याबद्दल बोलावं। आपलं आहे ते बघा ना, दुसऱ्याचं कशाला वाकून बघत बसता, आपण आपल्यापुरती काम करा। पुढे बातमी तुळजापुरातनं आहे। शाळांना सुट्ट्या आहेत आणि अधिक मास सुरू आहे, त्यामुळे तुळजाभवानी मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। चालू मासामध्ये अवघ्या 18 दिवसात तब्बल 8,05,199 भाविकांनी दर्शन घेतलं। 2023च्या जुलै महिन्यात अधिक मासात महिनाभरात अवघे 3 लाख भाविकांनी दर्शन घेतलं। यंदा अवघ्या 18 दिवसातच हा रेकॉर्ड मोडला। भक्तांच्या अलोट गर्दीमुळे संपूर्ण तुळजाभवानी मंदिर परिसर आता गजबजलाय, माणसांनी फुलून गेलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरपळ यांनी। पाहूया। सलग सुट्ट्या अधिक मासामुळे तुळजाभवानी मंदिरात यावर्षी नवीन विक्रम गर्दीचा जो आहे प्रस्थापित झालेला आहे। आता देखील तुळजाभवानी मंदिरात जी आहे ती भाविकांची गर्दी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात होते। गर्दी आहे का मंदिरात? हो, खूप गर्दी आहे। दिल्लीहून आलात काय? जुन्नर तालुका। तुम्ही कुठून आलात? मी तर स्थानिक आहे। पण आज अधिक महिन्यामुळे प्रचंड गर्दी आहे। थोडं अडचण होते, पण गर्दीच्या पुढे काय करू शकत नाही। त्यामुळं आई भवानीच्या दर्शनासाठी लोक येतात। आम्ही स्थानिक असून सुद्धा आमची अडचण व्हायला दर्शन घ्यायला। मी आज 15 दिवसात आलोय, नाहीतर आठवड्याला आम्ही येतो, पण गर्दीमुळे आम्ही सुद्धा टाळायला लागलो। अधिक मासामुळे आणि सलग सुट्ट्यामुळे जे आहे की तुळजापुरात गर्दी झाली आणि गर्दीचा जो विक्रम आहे तो नवीन प्रस्थापित झालेला आहे। 7 लाखाच्या जवळपास 2 दिवसापूर्वी होते, तो आता 8 लाखाच्या जवळपास जाऊन पोहोचला आणि आणखी गर्दी ही चालूच आहे। त्यामुळे मंदिर संस्थाने याचं नियोजन जरी केलं तरी अधिक मास आल्यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं पाहायला मिळतात।